सामान्य नागरिकों की सुरक्षा के लिए शुरू की गई डायल 112 आपातकालीन सेवा में अकोला पुलिस ने पूरे महाराष्ट्र में पहला स्थान हासिल कर उल्लेखनीय सफलता प्राप्त की है। तेज प्रतिक्रिया, प्रभावी कार्रवाई और नागरिकों के प्रति समर्पित सेवा के कारण अकोला पुलिस ने राज्य में अपनी अलग पहचान बनाई है। अकोला पुलिस ने डायल 112 आपातकालीन सेवा में उत्कृष्ट कार्य करते हुए पूरे महाराष्ट्र में प्रथम स्थान प्राप्त किया है। नागरिकों को पुलिस, अग्निशमन विभाग और मेडिकल सहायता एक ही नंबर पर तुरंत उपलब्ध कराने के उद्देश्य से शुरू की गई यह सेवा अब लोगों के लिए भरोसे का केंद्र बन चुकी है। पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के मार्गदर्शन में अकोला पुलिस ने तेज और प्रभावी रिस्पांस सिस्टम तैयार किया। 1 जनवरी 2026 से 11 मई 2026 के बीच डायल 112 कंट्रोल रूम को कुल 10,167 कॉल प्राप्त हुए। खास बात यह रही कि सभी कॉल्स पर कार्रवाई की गई और एक भी कॉल लंबित नहीं रखा गया। पुलिस विभाग के अनुसार संपर्क अधिकारी, डिस्पैच ऑफिसर और एमडीटी रिस्पांस टाइम में अकोला पुलिस ने राज्य में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दर्ज किया है। दुर्घटना, महिला सुरक्षा, मारपीट, चोरी, संदिग्ध गतिविधि या मेडिकल इमरजेंसी जैसी परिस्थितियों में नागरिकों से तुरंत 112 नंबर पर संपर्क करने की अपील की गई है। इस उल्लेखनीय उपलब्धि पर पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने डायल 112 कक्ष के अधिकारियों और कर्मचारियों की सराहना करते हुए उन्हें पुरस्कृत करने की घोषणा की है। अकोला पुलिस ने कहा है कि नागरिकों की सुरक्षा ही हमारी प्राथमिकता है और भविष्य में भी तेज, पारदर्शी और प्रभावी सेवा देने के लिए पुलिस दल निरंतर प्रयासरत रहेगा। हो, बरोबर आहे। डायल 112 आमचा एक इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व सर्व्हिसेस, इमर्जन्सी सर्व्हिसेस भेटतात। महाराष्ट्र पोलिसांचा डायल 112 मध्ये अतिशय चांगला उत्तम प्रदर्शन आहे। त्याच्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस दल जे आहे त्यांना पहिल्या स्थानावर 1 जानेवारी पासून 11 मई पर्यंतचा जर आपण आढावा घेतला तर अकोला जिल्हा पोलीस दल पहिल्या क्रमांकावर आहे इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्स टाइम। याच्यामध्ये डायल 112 चे वेगवेगळे भाग असतात। जेव्हा आपण 112 सर्व्हिसवर कॉल करतो तेव्हा आमचे 2 सेंटर्स आहे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये। तिथे कॉल जातात, एक्झिक्युटिव्ह आपल्याशी बोलतात, नंतर ते कॉल डायव्हर्ट होऊन जिल्ह्याचे कंट्रोल सेंटरवर येतात। आमचे जे एसपी ऑफिसमध्ये 112चं सेंटर आहे ते डिस्पॅच ऑफिसर्स बसतात, नंतर तिथून डायव्हर्ट होऊन संबंधित पोलीस स्टेशनला जातात। तिथे आमचे बीट मार्शल्स असतात, ते वेळोवेळी पेट्रोलिंग करतात। त्यांच्याकडे डिव्हाइस आहे एमडीटी, तिथे कॉल जनरेट होतो, आपण सीएफएस त्यांना म्हणतात, आणि लगेच ते तिथे जाऊन घटनास्थळी दखल होऊन जे काही त्यांना कारवाई करायची कायदेशीर ते कारवाई करतात। तर याच्यामध्ये आम्ही याचा संपूर्ण आढावा घेतला होता, रिस्ट्रक्चरिंग केली होती, डिस्पॅच ऑफिसर्स वाढवले होते, प्रत्येक दिवस याची मॉनिटरिंग केली होती, बीट मार्शल्सला उद्बोधन केला होता, त्यांचे काही अडीअडचणी आहेत ते समजून घेतले होते, बीट मार्शल सुद्धा वाढवले होते। तर याच्यामध्ये संपूर्ण हे बघता डायल 112 मध्ये अतिशय अकोला पोलीस दलांचा अतिशय उत्तम प्रदर्शन आहे। मी आमचे 112 चे जे अधिकारी कर्मचारी मी त्यांचा कौतुक करतो। आमचे जे बीट मार्शल्स आहेत, जे ग्राउंडवर असतात, जे मेहनत करतात जाऊन प्रत्येक दिवस, त्यांचा सुद्धा कौतुक करतो आणि लोकांना विनंती करतो, त्यांना काही जर अडचण आली तर काही अपघात झाला किंवा कुठे काही भांडण होत आहे, कुठे काही दारू पिऊन लोक काही फसाद करत आहे किंवा कुठेही त्यांना काही असं वाटत आहे की पोलिसांची गरज हवी आहे, तर आपण कृपया करून 112 जे आपली सर्व्हिस आहे लगेच 112 वर कॉल करून याचे म्हणजे मदत मागावी। मी आपल्याला गवाही देतो जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून की 5 ते 10 मिनिटात 100% आमचा बीट मार्शल किंवा आमची पोलीस व्हॅन तिथे पोहोचून आपल्याला मदत करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।